अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासत आहोत. गुड मॉर्निंग, सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि तुम्हाला या विषयाचं लेक्चर मिस झालं तर या माझ्या चॅनलचं नाव आहे माझं स्वतःचं, त्या चॅनलच्या प्लेलिस्ट वर जाऊन या विषयाचे व्हिडिओ लेक्चर तुम्ही पाहू शकता. संगीता भालसिंग असं मी माझं नाव युट्यूबच्या चॅनलला दिलेलं आहे. हे व्हिडिओ लेक्चर तिथे तुम्हाला उपलब्ध होईल. चला तर आपण अभ्यासाला सुरुवात करूया. अर्थशास्त्र इयत्ता 12वी आपण या पुस्तकाचा परिचय सुद्धा करून घेतलेला आहे. यानंतर पहिल्या प्रकरणाचं नाव आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. यामधील सूक्ष्म अर्थशास्त्राचा भाग आपण अभ्यासलेला आहे. 2 दिवसापासून आपण हेच अभ्यासत आहोत. पण नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मागची रिव्हिजन व्हावी आणि जुने आहेत त्यांनाही पुन्हा एकदा ते आठवावं आपण काय अभ्यासलेला आहे. म्हणून मी पुन्हा मागचा थोडासा आढावा सारांश रूपाने घेणार आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा आपण अभ्यास करत आहोत. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र हे दोन्ही अर्थशास्त्र आपल्याला 11वी मध्ये संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत, तिथे आपण अभ्यास केलेला आहे. पण तरी पुन्हा एकदा मॅक्रॉस म्हणजे स्थूल अर्थशास्त्र, मायक्रॉस म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञाने ही 2 नावं शोधली किंवा या 2 शाखा निर्माण केलेल्या आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. या 2 शाखांचा आपण या 12वीच्या वर्गामध्ये अभ्यास करणार आहोत. नंतर आपण रॅग्नर फ्रिश यांची माहिती अभ्यासलेली आहे. रॅग्नर फ्रिश अर्थमिती व अर्थशास्त्राचे तज्ज्ञ आणि अर्थमिती शास्त्राचे जनक सुद्धा आहेत. यानंतर आपण अभ्यासलेली आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. आणि या ऐतिहासिक वाटचालीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासात कोणकोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी योगदान दिलेलं आहे त्यांचाही उल्लेख केला. प्राध्यापक मार्शल यांच्या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे. तो 1890 मध्ये त्यांनी प्रकाशित केला. यानंतर आपण स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल अभ्यासलेली आहे. व्यापारवादी विचारवंतांनी याचा विकास केलाय आणि विशेषतः लॉर्ड केन्स यांच्या नावाशी हे अर्थशास्त्र संबंधित आहे. म्हणजेच 1930 ला जी जागतिक महामंदी आली होती त्यानंतर लॉर्ड केन्स यांनी पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हा ग्रंथ 1936 ला प्रकाशित केला आणि जागतिक महामंदीवर उपाययोजना त्यांनी सुचविल्या होत्या. लॉर्ड केन्स यांचं अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे. समग्र दृष्टीने किंवा स्थूल अर्थशास्त्राचा त्यांनी विकास केलेला आहे. यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ समजावून घेतला की वैयक्तिक घटकाचा अभ्यास, लहानातल्या लहान भागाचा अभ्यास. पहिली व्याख्या अभ्यासलेली आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची मॉरिस डॉब यांची. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. ट्युटोरियल मध्ये ही स्लाइड लिहायची आहे. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक लर्नर यांची. ही पण व्याख्या ट्युटोरियल मध्ये लिहायची. आणि यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिलेली आहे. या तक्त्याद्वारे अतिशय सविस्तरपणे हा अभ्यास घेतलाय आपण आणि मर्यादित स्वरूपाचं असं हे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. त्याची व्याप्ती आहे, त्याचे काही मुद्दे अभ्यासलेत. वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत अभ्यासले जातात. उत्पादन घटकांचा किंमत निश्चितीचे सिद्धांत अभ्यासले जातात. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत अभ्यासले जातात. यानंतर वेगवेगळ्या उत्पादन क्षेत्रातील किंवा उपभोगाचे क्षेत्र आहेत तिथे कार्यक्षमता अभ्यासली जाते. अशा प्रकारे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती विचारात घेतल्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचा परीक्षेला येणारा प्रश्न अभ्यासला, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. हे ट्युटोरियल मध्ये लिहायची आहेत. पहिलं वैशिष्ट्य वैयक्तिक घटकाचा अभ्यास म्हणजे एका छोट्या छोट्या घटकाचा अभ्यास केला जातो. 2 किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांत अभ्यासले जातात की वेगवेगळ्या उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात. हे वैशिष्ट्य अतिशय महत्वाचं आहे. तिसरं वैशिष्ट्य अभ्यासलेलं आहे आपण आंशिक समतोल की 2 घटकामध्ये आंशिक समतोल कसा होतो
पण तो वैयक्तिक घटकाचा स्वतंत्र अभ्यास करताना केला जातो. चौथं वैशिष्ट्य विशिष्ट गृहीतकांवर आधारित. यामध्ये इतर परिस्थिती कायम असताना हा शब्द किंवा हे गृहीतक मानलं जातं. त्यामध्ये पूर्ण स्पर्धा किंवा पूर्ण रोजगार, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण ही गृहीतकही महत्वाची असतात. पुढचं वैशिष्ट्य पाचवं विभाजन पद्धत, की विभाग केले जातात, तुकडे तुकडे केले जातात आणि मग अभ्यास केला जातो. तुम्हाला कांद्याचं उदाहरण इथे मी दिलं होतं की कांद्याच्या स्लाइड अभ्यासताना छोटासा भाग घेतात आणि सूक्ष्मदर्शक यंत्रातून त्याची पाहणी करतात. 6 सीमांत तत्वाचा वापर, शेवटच्या नगाचा विचार केला जातो, त्याचे परिणाम अभ्यासले जातात. मग उत्पादक उपभोक्ता सीमांत तत्वाचा वापर करतो. 7 बाजार रचनेचे विश्लेषण, बाजाराची रचना कशी आहे त्याचा अभ्यास या अर्थशास्त्रात केला जातो. मग ते शुद्ध स्पर्धा असेल, पूर्ण स्पर्धा असेल, अल्पाधिकार, मक्तेदारी, ही सगळी प्रकरणं आपल्याला पुढे अभ्यासायची आहेत. तिथे सविस्तर अभ्यास होणारच आहे. 8वं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. आपण उल्लेख केलाय की वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जात असल्यामुळे अतिशय मर्यादित असं अर्थशास्त्र आहे, लहान भागाचा अभ्यास केला जातो. म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेकारी, लोकसंख्या यासारख्या व्यापक किंवा राष्ट्राशी अर्थव्यवस्थेशी संबंधित मोठ्या घटकाचा अभ्यास केला जात नाही. इथपर्यंत आपण अभ्यासलेलं आहे. आजचं लेक्चर इथून सुरू होत आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व, की अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा कुठे कुठे उपयोग होतो, कसा होतो, त्याचं महत्व काय आहे, काय व्हॅल्यू आहे त्याची. त्यातला पहिला मुद्दा आहे किंमत निर्धारण. किंमत निर्धारण याचा अर्थ ठरवणे. किंमत निर्धारित करणे म्हणजे किंमत ठरवणे. विविध वस्तूंच्या किमती तसेच विविध उत्पादन घटकांच्या किमती यांचे स्पष्टीकरण करण्यास सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती कशा ठरतात, वेगवेगळ्या उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात याचं स्पष्टीकरण इथे होतं, कारण खूप सूक्ष्म भागाचा अभ्यास केला जातो. उत्पादनाचे 4 घटक आहेत. कोणकोणते घटक आहेत सांगता येईल काय कोणाला? उत्पादनाचे 4 घटकांची नावं कोणी सांगा? मुस्कान, आठवतात का 4 घटक? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. आठवतंय का? कमेंट करा. या 4 उत्पादन घटकांना मोबदला मिळतो. भूमीला खंड, श्रमिकाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा. म्हणजे किंमत निर्धारण करताना या अर्थशास्त्राचं महत्व आहे. 2 की मुक्त बाजार अर्थव्यवस्था. मुक्त याचा अर्थ सरकारचा हस्तक्षेप नसलेली बाजार व्यवस्था समजण्यासाठी किंवा त्या बाजार व्यवस्थेचं कार्य समजण्यासाठी हे अर्थशास्त्र अतिशय उपयोगी आहे. मुक्त बाजारपेठ ही अशी अर्थव्यवस्था असते की ज्यामध्ये वस्तूच्या उत्पादनाबाबत कोणते उत्पादन करायचे, कसे उत्पादन करायचे, किती उत्पादन करायचे यासारखे आर्थिक निर्णय खाजगी पातळीवर घेतले जातात. सरकारचा किंवा कोणत्याही बाह्य यंत्रणेचा यात हस्तक्षेप नसतो. म्हणूनच मुक्त बाजार अर्थव्यवस्था या क्षेत्रामध्ये किंवा ती समजण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी आहे. पुढचं महत्व आहे विदेशी व्यापार. विदेशी व्यापार याचा अर्थ काय? आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारा व्यापार, आयात आणि निर्यात. आपल्या देशातून दुसऱ्या देशात वस्तू पाठवणं म्हणजे निर्यात, दुसऱ्या देशातून आपल्या देशात वस्तू आणणं म्हणजे आयात. मग सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्क, की आपल्या देशात वस्तू परदेशातून येत आहेत त्यावर जकात लावली जाते, किंवा आपल्या देशातून दुसऱ्या देशात वस्तू जातात तिथेही जकात असते. म्हणजे जकात शुल्कामुळे विशिष्ट वस्तूवर काय परिणाम होतात? कोणत्याही 2 देशांच्या चलन विनिमय दराची निश्चिती. चलन वेगवेगळ्या देशांचं वेगवेगळं चलन आहे. उदाहरण, भारताचं चलन आहे रुपया, अमेरिकेचं चलन आहे डॉलर. मग $1 बरोबर किती रुपये हे जे प्रमाण आहे त्याला विनिमय दर म्हणतात. असं प्रत्येक देशाचं प्रमाण ठरवलेलं आहे.
सांगा बरं, कोणाला माहितीये $1 बरोबर किती रुपये आहे का? कोणाला माहिती? कमेंट करा. 75 डॉलर. करेक्ट. हा, अगदी बरोबर. 70 ते 75 असं काहीतरी प्रमाण मागे पुढे थोडं होऊ शकतं. म्हणजेच $1 बरोबर 70 ते 75 रुपये असतील तर हे दर कसा निश्चित होतो? त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो. नंतर आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे, की व्यापार कोणता फायद्याचा, आपल्या देशातल्या वस्तू दुसऱ्या देशात पाठवणं अधिक फायद्याचं म्हणजे निर्यात फायद्याची, आयात तोट्याची, अशा ठिकाणी हे अर्थशास्त्र उपयोगी ठरतात. म्हणजेच विदेश व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वेगवेगळ्या बाजूंच्या स्पष्टीकरणासाठी, वेगवेगळ्या पैलूंची माहिती घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र अतिशय उपयोगी ठरतं. नंतर 4 क्रमांक आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. प्रारूप हे शब्द समजावून घ्या. प्रारूपला इंग्रजी शब्द तुमच्या लक्षात राहील, मॉडेल म्हणतात. मॉडेल, आर्थिक मॉडेल, इकॉनॉमिकल मॉडेल लक्षात ठेवण्यासाठी किंवा ते निर्माण करण्यासाठी हे अर्थशास्त्र उपयोगी आहे. म्हणजेच काय तर सूक्ष्म अर्थशास्त्र अशा सोप्या मॉडेलद्वारे वेगवेगळे गुंतागुंतीचे प्रश्न किंवा आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण करायला मदत करते. सूक्ष्म अर्थशास्त्र कारण लहान भागाचा अभ्यास करते, मग लहान भागाचा अभ्यास करून मॉडेल तयार करता येतात, मग त्यावरून समस्या सोडवता येतात. विविध संज्ञा, संकल्पना, परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधने यासारखे महत्वपूर्ण योगदान या सूक्ष्म अर्थशास्त्राने दिलेले आहे. वेगवेगळ्या संकल्पना दिलेल्या आहेत, संज्ञा, वेगवेगळ्या आर्थिक विश्लेषणाच्या पद्धती किंवा साधनं सुद्धा या सूक्ष्म अर्थशास्त्राने दिलेली आहेत. 5वं महत्व आहे व्यावसायिक निर्णय. व्यावसायिक निर्णय उदाहरणार्थ एखादा कारखानदार आहे, त्याला आपला व्यवसाय करताना वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात, तिथे सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी ठरतं. म्हणजेच व्यावसायिक निर्णय घेताना सूक्ष्म अर्थशास्त्र कसं उपयोगी ठरतं तर आपल्या वस्तूची किंमत कशी निश्चित करावी, वस्तूची किंमत कशी निश्चित करावी हे ठरविताना हे अर्थशास्त्र उपयोगी आहे. उदाहरण आपण पाहूया. तुम्ही 10 रुपयाचा पेन खरेदी केलेला आहे, तर तो उत्पादकाने 7-8 रुपयामध्ये बनवलेला असेल, दुकानात विकला 7-8 रुपयाला, मग तो तुम्ही 10ला खरेदी केला, तर त्याला मार्जिन, प्रत्येक जण पक्की वस्तू विक्रीपर्यंत प्रत्येक जण आपलं मार्जिन काढतो. त्याचप्रमाणे महत्तम उत्पादन, जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यावं, महत्तम याचा अर्थ मॅक्झिमम. नफा कसा, प्रॉफिट पाहिजे ना. कुठलाही व्यावसायिक आपलं उत्पादन करतो, कशासाठी करतो तर प्रॉफिट कमवण्यासाठी. शेतकरी शेती करतो प्रॉफिट कमवण्यासाठी, कारखानदार कारखाना चालवतो प्रॉफिट कमवण्यासाठी. मग तो जास्त कसा कमवायचा, म्हणजेच उत्पादन खर्च कसा निश्चित करायचा, वस्तूची किंमत कशी ठरवायची, जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं, नफा कसा कमवायचा, हे निर्णय घेताना सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी ठरते. 6 शासनाला उपयुक्त, सरकारला सुद्धा उपयोगी आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. कोणकोणत्या ठिकाणी तर सरकारी कर धोरण, कर रचना ठरविताना, कर धोरण आखताना, सार्वजनिक खर्चाचं धोरण म्हणजे सरकार जो खर्च करतं नागरिकांच्यासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, ते धोरण आखायचं असेल तेव्हा, किंमत धोरण ठरवताना, म्हणजे अशा आर्थिक धोरणांची आखणी करताना सूक्ष्म अर्थशास्त्र अतिशय उपयोगी ठरते. आणि हे कशासाठी केले जातं, जेवढी संसाधनं आहेत किंवा उत्पादन घटक आहेत त्याचं वितरण कार्यक्षमतेने झालं पाहिजे. जास्तीत जास्त उत्पादन, जास्तीत जास्त सेवा यांची निर्मिती झाली पाहिजे आणि त्यातून सामाजिक आर्थिक कल्याण झालं पाहिजे. शासनाचा हेतू आहे समाजाचं कल्याण आणि तेच साधण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी ठरते. 7 कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये जी उपलब्ध साधनं आहेत त्याचा पर्याप्त वापर, पर्याप्त म्हणजे योग्य वापर करून समाजाचं जास्तीत जास्त कल्याण कसा करता येईल याचा अभ्यास करते. आता आपण 4 उत्पादन घटक विचारात घेतलेले आहेत. भूमी म्हणजे देशामध्ये जेवढी भूमी आहे तेवढी वापरात आली पाहिजे, तिच्यापासून उत्पादन झालं पाहिजे. श्रमिक जेवढे आहेत तेवढ्यांना काम मिळालं पाहिजे, म्हणजे त्यांचा योग्य वापर करून घेतला पाहिजे.
मग भांडवल, संयोजक यांचंही अतिशय पर्याप्त वापर करून समाजाचं कल्याण करता येईल याचा अभ्यास या अर्थशास्त्रात केला जातो. तसंच सामाजिक कल्याणावर करांचा कसा परिणाम होतो, कर जास्त आकारले तर समाजावर काय परिणाम होतो, कर कमी आकारले तर त्यावर काय परिणाम होतो, याचाही अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. हे झालं सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व पूर्ण झालं. यानंतर आपण नवीन उपघटक त्याच प्रकरणातला घेतलाय अभ्यासाला, स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ समजावून घेऊ. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्र इथपर्यंत संपवलंय, पण स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आपण तुलनात्मकरित्या मागचाही भाग पुन्हा उल्लेख होईल. तो तुलनात्मक अभ्यास करूनच आपल्या लक्षात राहील. पाहूया आपण. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणारी अर्थशास्त्राची एक शाखा आहे. आपण 2 शाखा अभ्यासल्या, रॅग्नर फ्रिश यांनी सांगितलेल्या. पहिले सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स, ते झालंय आपला टॉपिक पूर्ण. आता आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स अभ्यासत आहोत. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे त्याला समग्र अर्थशास्त्र असंही म्हणतात. आता त्याचं उदाहरण पाहू. एकूण रोजगार, भारत देशामधल्या लोकांचा एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, भारतातील आपल्या भारत देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, सर्वसाधारण किंमत पातळी, व्याजाचा दर, व्यापार चक्रातील चढ उतार, व्यवसायातील चढ उतार इत्यादी. हे घटक कसे आहेत? व्यापक आहेत, मोठे आहेत. म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण या घटकामधून होतं. म्हणून स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास करते. अतिशय महत्वाची ओळ आहे की स्थूल अर्थशास्त्र समग्र घटकांचा अभ्यास करते. हे लक्षात ठेवायचं आहे, महत्वाची ओळ. आणि सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक घटकाचा अभ्यास करते. लक्षात राहील एवढं. आता आपण पाहूया स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या. 2 व्याख्या आहेत. पहिली व्याख्या आहे ती प्राध्यापक J.L. हॅन्सन यांची. प्राध्यापक J.L. हॅन्सन यांची व्याख्या आहे. अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा आणि त्यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. इथे काय म्हटलेलं आहे हॅन्सेननी की एकूण रोजगार, टोटल, एकूण बचत, देशामध्ये जेवढे लोक आहेत, जेवढे कुटुंब आहेत त्यांनी केलेली बचत, एकूण गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट, राष्ट्राचं उत्पन्न, राष्ट्रीय, अशा समुच्चय म्हणजे मोठा गट, एका घटकाचा नाही तर समुच्चयाचा विचार केला जातो. आणि त्यामध्ये एकमेकांच्यात काय संबंध आहेत, परस्पर संबंधाचा विचार करण्यात येतो. दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक कार्ल शॅपिरो यांची व्याख्या सोपी आहे. स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असणारं शास्त्र, त्याला म्हणायचं स्थूल अर्थशास्त्र. ही व्याख्या सोपी आहे. 2 व्याख्या तुम्ही पाठ करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. यानंतर आपण पाहूया, खालील तक्त्याच्या आधारे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती पाहूया. जशी आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासली त्याचप्रमाणे ही स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आहे. आता पाहू आपण स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. आता इथे 4 भाग दिलेत, 1, 2, 3 आणि 4. पहिल्या भागात दिले उत्पन्न व रोजगाराचे सिद्धांत. 2 सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ कशी होते, महागाई कशी होते किंवा महागाईचा अभ्यास या अर्थशास्त्रात होतो. 3ऱ्या भागात दिले आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. 4 विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. हे 4 भाग आहेत आणि त्यात जो पहिला भाग आहे उत्पन्न आणि रोजगाराचे सिद्धांत, त्याचे पुन्हा 2 भाग केलेत. एक आहे उपभोग फलनाचा सिद्धांत आणि दुसरा आहे गुंतवणुकीचा सिद्धांत, आणि याचे पुन्हा एक भाग आहे व्यापार चक्राचे सिद्धांत. आता एवढे जे मुद्दे आपण पाहिलेले आहेत हे सगळे स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित आहे. 5 सगळ्या मोठ्या घटकाचा अभ्यास आहे. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र जसं मर्यादित आहे तसं स्थूल अर्थशास्त्र अमर्यादित आहे. उलट लक्षात राहील, फरक
दोन्ही मधला लक्षात घ्या म्हणजे समजायला सोपं जातं. आता पाहूया आपण की या व्याप्तीच्या संदर्भात अधिक माहिती आपण सविस्तरपणे घेऊया. पहा, त्यातला पहिला मुद्दा आहे की उत्पन्न आणि रोजगाराचे सिद्धांत अभ्यासले जातात. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. देशाचं राष्ट्रीय उत्पन्न एका व्यक्तीचं नव्हे आणि रोजगाराची पातळी की देशातील लोकांच्या रोजगाराच्या पातळी संदर्भात इथे विचार केला जातो. त्याचप्रमाणे उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल आणि चढउतार यांची कारणे स्पष्ट करते. कोणकोणत्या बाबीतली कारणं स्पष्ट करते तर उत्पन्न वाढतं कमी होतं, उत्पादन का वाढतं का कमी होतं, बेकारी का वाढते कमी कशी झाली करता येईल अशा प्रकारे विचार केला जातो. त्याचप्रमाणे रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते म्हणजे रोजगार कसा वाढवता येईल, बेकारी कशी दूर करता येईल हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचाही अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचप्रमाणे व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. व्यवसायातील बदलाचा सिद्धांत सुद्धा या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. उपभोग फलन आणि हे दोन शब्द महत्वाचे, उपभोग फलन, गुंतवणूक फलन, हे देशामधील व्यक्ती आणि कुटुंबे वेगवेगळ्या वस्तू व सेवांचा उपभोग घेताना कशा प्रकारे महत्तम समाधान घेतात किंवा गुंतवणुकीच्या संदर्भातले वेगवेगळे नियम या सर्व बाबींचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये होतो. व्याप्तीमध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत. आता इथे एका वस्तूच्या किमतीचा विचार न करता सर्वसाधारण किंमत पातळी देशामधील वस्तूंची विचारात घेतली जाते. म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते, त्यातील चढ उताराची कारणे याचं विश्लेषण करते. म्हणजे वस्तूच्या किमती कशा वाढतात, कशा कमी होतात, चढ उतार का होतात याचा अभ्यास इथे केला जातो. त्यामुळे तेजी व मंदी, तेजी याचा अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय तेजी आलेली असते, लोकांच्याकडे भरपूर पैसा असतो, ते वस्तू खरेदी करत असतात. आणि मंदी याचा अर्थ लोकांच्याकडे पैसा नसतो आणि वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा नसल्यामुळे वस्तू अर्थव्यवस्थेत पडून असतात, त्यामुळे कारखाने बंद पडू लागतात. त्याला मंदीची अवस्था म्हणतात. म्हणजे तेजी आणि मंदी या सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. तेजीच्या काळात अर्थव्यवस्थेत काय बदल होतात, मंदीच्या काळात अर्थव्यवस्थेत काय बदल होतात आणि त्याच्यामुळे कोणत्या समस्या निर्माण होतात, तेजी आणि मंदी आल्यामुळे समस्या कोणत्या निर्माण होतात आणि किंमत पातळीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. यानंतर आता पाहूया आपण तिसरा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. देशाची आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, इयत्ता 11वी मध्ये आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासातला संबंध समजावून घेतलेला आहे. पुन्हा एकदा आठवून पाहू. आर्थिक वृद्धी याचा अर्थ संख्यात्मक दृष्टीने वाढ आणि विकास, आर्थिक विकास याचा अर्थ गुणात्मक दृष्टीने वाढ. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना किती पर्सेंटेज गुण मिळाले आहेत असा जर विचार केला तर ते संख्यात्मक किंवा आर्थिक दृष्टीने विचार होईल. पण ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले आहेत त्यांच्यामध्ये कोणकोणते गुण आहेत, त्यांच्यामध्ये असणारे, त्यांच्यामध्ये शिस्त आहे का, कष्टाळू आहेत का, अशा जर गुणांचा विचार केला आपण तर त्याला विकास असं म्हणता येईल. हे तुम्हाला उदाहरण मागे दिलेलं आहे मी. म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी आणि विकासासंबंधी सिद्धांताचा समावेश होता. आता पहा, अमेरिकेचं उदाहरण घेता विकसित देश आणि भारताचं उदाहरण घेता विकसनशील देश. मग या दोन्ही देशातील आर्थिक वृद्धी आणि विकासासंबंधात जे काही सिद्धांत आहेत ते या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. त्याच्यामध्ये अल्प विकास म्हणजे देशाचा कमी विकास का झालेला आहे त्याची कारणं, आणि दारिद्र्य, दारिद्र्य का आहे, दारिद्र्य याचा अर्थ मानवाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, प्राथमिक
गरजाही पूर्ण न होणं म्हणजे दारिद्र्य. त्याची काय कारण आहे व कार्यपद्धती काय आहे याचं स्पष्टीकरण या अर्थशास्त्रात केलं जातं. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढवण्याची व्यूहरचना सुचवली जाते. प्लॅन केला जातो. व्यूहरचना म्हणजे प्लॅन काय केला जातो, तर आर्थिक वृद्धी कशी करता येईल आपल्या देशाची, आर्थिक विकासाचा वेग कसा वाढवता येईल याचा अभ्यास या अर्थशास्त्रात केला जातो. क्रमांक 4चा मुद्दा आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. पहा, स्थूल अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत अभ्यासले जातात ते विभाजनाचे. विभाजन याचा अर्थ तुकडे करणं, भाग करणं, म्हणजेच अर्थव्यवस्थेचे जे छोटे छोटे भाग आहेत त्याचा अभ्यास करणं. पण एकूण जो आहे त्याचा भाग विचारात घेतला जातो. स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील म्हणजे खंड वेतन व्याज नफ्याचा विचार करतात, पण ते एकूण मध्ये करतात. एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खंड, जो भूमीला मिळतं वेतन, श्रमिकाला मिळतं वेतन, पगार, मजुरी, व्याज इंटरेस्ट भांडवलाला मिळतं, आणि नफा संयोजकाला किंवा उद्योजकाला मिळतो. यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडित आहे. यांच्या भागाशी संबंधित आहे, पण ते एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करता, म्हणजे विभाजनाचा समग्र लक्षी सिद्धांत त्याला असं म्हणतात. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, ज्याप्रमाणे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासली त्याचप्रमाणे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. हा प्रश्नही महत्वाचा आहे. स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य पहिलं, समग्र घटकाचा अभ्यास. आता इथे आपण तुलनात्मक दृष्ट्या सूक्ष्म अर्थशास्त्राचा उल्लेख केला तर तिथे वैयक्तिक घटकाचा अभ्यास होता, म्हणजे एका छोट्या भागाचा. इथे मात्र समग्र म्हटलंय. समग्र म्हणजे टोटल. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते, एखाद्या भागाचा नाही. म्हणजे संपूर्ण जंगलाचा अभ्यास करते स्थूल अर्थशास्त्र, आणि जंगलातल्या एका झाडाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. आता त्याचं उदाहरण पाहू. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र, हे संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित घटक आहेत. हे समग्र घटक आहेत, म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करते. दुसरं वैशिष्ट्य आहे महत्वाचं, उत्पन्न सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांत महत्वाचे होते. आठवतंय का? सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध किंमत सिद्धांताशी होता आणि स्थूल अर्थशास्त्राचा संबंध उत्पन्न सिद्धांताशी आहे. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. आता इथे उदाहरण घेते. राष्ट्रीय उत्पन्न, संपूर्ण देशाचा उत्पन्नाचा विचार केला जातो, त्याच्या संकल्पना, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं कसं, याचा अभ्यास इथे केला जातो. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. राष्ट्राचं उत्पन्न एकूण मागणी, टोटल देशामध्ये जेवढे व्यक्ती आणि कुटुंब, सरकार किंवा उद्योजक आहेत त्यांनी केलेली एकूण मागणी, टोटल डिमांड, आणि एकूण पुरवठा म्हणजे जेवढा वस्तू व सेवांचा एका वर्षाच्या काळात जेवढा पुरवठा झालेला आहे त्याच्याशी संबंधित आहेत. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढ उतार, राष्ट्रीय उत्पन्न कमी जास्त होतं. व्यापार चक्रातील तेजी मंदी म्हणजे अर्थव्यवस्थेतील चढ उतार, यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण केले जाते. याची कारणं अभ्यासले जातात, परिणाम विचारात घेतले जातात, उपाय सुचविले जातात. यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे महत्वाचं की सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. हे झालं समग्र अर्थशास्त्राचं किंवा स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य. सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य सांगता येईल इथे कोणतं होतं फरक विचारात घेताना? आठवतंय का? सांगा बरं. या वैशिष्ट्याशी संबंधित सूक्ष्म अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य सांगा. कोणीच सांगत नाहीये, मी सांगते. सर्वसाधारणच्या ठिकाणी होता आंशिक समतोलाचा अभ्यास. आंशिक म्हणजे लहान भागाशी संबंधित अभ्यास केला जातो, आणि इथे मात्र स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंवा समग्र समतोलाचं विश्लेषण केलं जातं. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी म्हणजे एकूण जो घटक आहे त्याचं वर्तन कसं आहे त्याच्या अभ्यासाशी संबंधित आहे, त्याची कार्यपद्धती कशी आहे याच्याशी संबंधित आहे. एकूण घटकांचा विचार केला जातो. म्हणजेच काय,
तर सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडित आहे. एका व्यक्तीच्या मागणी संदर्भात किंवा एका उत्पादकाच्या पुरवठ्या संदर्भात किंवा एका वस्तूच्या संदर्भात विचार केला जात नाही. तो विचार कुठे केला जातो तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण मागणीचा विचार केला जातो. टोटल अर्थव्यवस्थेमध्ये जेवढे उपभोक्ते आहेत, कुटुंब आहेत, त्यांनी वस्तू व सेवांना केलेली मागणी आणि त्याचप्रमाणे जेवढे उत्पादक आहेत त्यांनी वस्तू आणि सेवांचा केलेला पुरवठा. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये किमतीचे चढ उतार किंवा अर्थव्यवस्थेतील संपूर्ण वस्तू व सेवांच्या किमतीचा अभ्यास केला जातो. एका वस्तूच्या याचा विचार केला जात नाही. म्हणजेच एकूण मागणी, एकूण पुरवठा आणि सर्वसाधारण किंमत पातळी यांच्या वर्तनाशी निगडित असणारं हे अर्थशास्त्र आहे. म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलाशी संबंधित असून स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलाशी संबंधित आहे. हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य क्रमांक आहे 4, परस्परावलंबन. की स्थूल अर्थशास्त्रामध्ये ज्या घटकांचा अभ्यास केला जातो ते एकमेकांवर अवलंबून आहेत किंवा परस्परांवर अवलंबून आहेत. हे वैशिष्ट्य आहे, हे महत्वाचं वैशिष्ट्य की स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले की कोणकोणती चले आहेत पाहू. उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जातात. कारण एक घटक स्वतंत्र मानला जात नाही, तर हे सर्व घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. या दृष्टीने अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम काय आहे. एकूण उत्पादन, रोजगार आणि शेवटच्या पातळीवर आर्थिक वृद्धीवर होतो. आर्थिक वृद्धी आणि विकास हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून आहेत, त्या दृष्टीनेच विचार केला जातो. म्हणून परस्परावलंबन हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे की राशी पद्धत. इथे राशी पद्धत विचारात येते. म्हणजे टोटल राशी याचा अर्थ आपण ढीग म्हणतो की नाही, रास, ढीग, अनेक बाबी एकत्र विचारात घेतल्या जातात. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्था विचारात घेऊन त्या बाबीचा अभ्यास केला जातो. आता प्राध्यापक बोल्डिंग यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया आपण. प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो. पहा, हे उदाहरण मागे दिलंय मी. जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय. समुच्चय म्हणजे सगळे एकत्र, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. आता वेगवेगळी झाडं असतात त्या जंगलामध्ये, काही एकच प्रकारचं थोडंच झाड असतं. त्यामुळे एका झाडाचं वैशिष्ट्य दुसऱ्या झाडामध्ये कसं येणार. म्हणूनच वेगवेगळ्या झाडांचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि संपूर्ण झाडांचा एकत्रित अभ्यास म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शवला जातो. आणि राशी पद्धती म्हणजे एकूण अर्थव्यवस्थेचा, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होय. पुढचं वैशिष्ट्य आहे वृद्धीची प्रारूपे. प्रारूपे म्हणजे मॉडेल. आर्थिक वृद्धीची प्रारूपे मांडली जातात या स्थूल अर्थशास्त्रात. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासले जातो. की वृद्धी आणि विकासामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो, ते एकत्र त्यांचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. स्थूल अर्थशास्त्रामध्ये देशाच्या आर्थिक वृद्धीच्या संदर्भात मॉडेल तयार करता येतात, प्रारूपे तयार करता येतात. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी प्रारूपे फार उपयोगी ठरतात. त्यावरून इतर निर्णय घेता येतात निरीक्षणातून. मूलभूत आणि अवजड उद्योगांवर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप. आता देशाच्या विकासाच्या संदर्भात किंवा वृद्धीच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी प्रारूप मांडता येतं. त्याचं एक उदाहरण दिलंय इथे. महालनोबिस हे एका अर्थशास्त्रज्ञाचं नाव आहे. यांनी हे मॉडेल तयार केलं होतं. ते कशावर भर देणारं होतं तर मूलभूत व अवजड उद्योग, जे मूलभूत उद्योग असतात
त्यावर आधारित होतं. आपल्या भारताची दुसरी पंचवार्षिक योजना जी मांडलेली आहे 1956 सुरू झालेली, त्यामध्ये हे प्रारूप मांडलं होतं आणि मूलभूत उद्योग, अवजड उद्योग त्यावर भर देणारं महालनोबिस यांनी ते मॉडेल तयार केलेलं होतं. 7. सर्वसाधारण किंमत पातळी, की या स्थूल अर्थशास्त्रामध्ये किंमत पातळी एका वस्तूच्या किमतीचा विचार न करता सर्वसाधारण किंमत पातळी, देशामध्ये वस्तू व सेवांच्या किंमत पातळीचा विचार केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास होतो. किंमत पातळीत कसा बदल होतो, कोणता बदल होतो याचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतीची सरासरी होय, की एका विशिष्ट काळामध्ये अर्थव्यवस्थेत जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण झालेल्या आहेत त्या किमतींची सरासरी काढली जाते, त्यालाच सर्वसाधारण किंमत पातळी असं म्हणतात. आणि या सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे सुद्धा महत्वाचं वैशिष्ट्य आहे. 8वं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे धोरणाभिमुख. धोरण राबवताना हे अर्थशास्त्र उपयोगी आहे. धोरण राबवताना म्हणजे प्लॅनिंग करताना. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. महत्वाची ओळ आहे ही. लॉर्ड केन्स काय म्हणतात की स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, सोपं आहे अगदी. काय तर आर्थिक समस्या कशा सोडवायच्या, याची धोरणं कशी आखायची याच चर्चा करतं. आर्थिक समस्या कोणत्या, उदाहरण घेतलेलं आहे भाववाढ नियंत्रण, की देशामध्ये वस्तू व सेवांचे भाव वाढलेत, महागाई झाली, ती कशी नियंत्रणात आणायची. रोजगार निर्मिती म्हणजे रोजगार कसा वाढवायचा, बेकारी दूर कशी करायची. अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे, की मंदी कशी दूर करायची, या कारणांचा विचार करते आणि या विरुद्ध धोरण निर्माण करते, नियम करते. म्हणजेच उपाययोजना करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयोगी ठरतं, की जेव्हा कळेल की कोणत्या कारणाने भाववाढ होत आहे, कोणत्या कारणाने बेकारी वाढली, मग तिथे काय उपाय करायचा याचा जर विचार केला तर तिथे सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी ठरतं. हे झालं 8वं वैशिष्ट्य. आता आपण पाहूया स्थूल अर्थशास्त्राचे महत्व. त्यामध्ये पहिलं महत्व आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी, की स्थूल आर्थिक विश्लेषण जे आहे ते संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असल्यामुळे आर्थिक दृष्टीने कार्यपद्धती समजण्यामध्ये उपयोगी ठरतं. आणि हे विश्लेषण अतिशय व्यापक दृष्टीने केलं जातं आणि अर्थव्यवस्थेमध्ये जे घटक आहेत परस्परांवर अवलंबून असतात, गुंतागुंतीचे असतात, एकमेकांवर अवलंबून असणारे घटक. त्यामुळे एकूण आर्थिक चलांचे वर्तन समजून घेताना हे अर्थशास्त्र उपयोगी ठरतं. पुढचं महत्व आहे आर्थिक चढ उतार. अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी आर्थिक चढ उतार होत असतात, म्हणजे तेजी आणि मंदी. जशा सागराच्या लाटा येतात आणि जातात त्याप्रमाणे चढ उतार होत असतात. मग ते उत्पन्नातील चढ उतार, उत्पादनातील बदल किंवा चढ उतार होत असतात. रोजगारातील चढ उतार यांची कारण शोधली जातात. तसेच त्यांचे नियंत्रण म्हणजे उपाययोजना, त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण मदत करते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे चढ उतार त्याची कारण शोधणं, त्यावर नियंत्रण मिळवणं किंवा त्याची तीव्रता कमी करणं, यासाठी स्थूल अर्थशास्त्र अतिशय महत्वाचं आहे. क्रमांक 3 राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्व समोर आलेले आहे, की राष्ट्राचं उत्पन्न अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्या मोजणीनंतर किंवा त्याच्या अभ्यासानंतर देशाला निर्णय घेण्यामध्ये, देशाच्या आर्थिक विकासाच्या आणि वृद्धीच्या संदर्भामध्ये अभ्यास करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. त्यासाठी आर्थिक धोरण ठरवताना राष्ट्रीय उत्पन्न उपयोगात आणलं जातं. 4 आर्थिक विकास.
स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशात दारिद्र्य, उत्पन्न, संपत्तीतील विषमता, लोकांच्या राहणीमानातील फरक इत्यादी समस्या समजण्यास मदत होते. आणि या वेगवेगळ्या समस्या समजायला मदत होते केवळ स्थूल अर्थशास्त्रामुळे. आणि आर्थिक विकास कसा साध्य करायचा, दारिद्र्य कसं दूर करायचं, उत्पन्न संपत्ती विषमता कशी दूर करायची, याचा अभ्यास करताना हे अर्थशास्त्र उपयोगी ठरतं. 5. अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मदत करते. संपूर्ण अर्थव्यवस्थेची कामगिरी पाहता येते. आणि राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जी आहे त्याचा उपयोग दीर्घकाळामध्ये अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. मग राष्ट्राचं उत्पन्न कोणत्या वर्षी किती होतं याचा तुलना करून अभ्यास केला जातो. एका काळातील वस्तू आणि सेवा निर्माण झालेल्या आहेत, दुसऱ्या काळातील निर्माण झालेल्या वस्तू व सेवांशी त्याची तुलना केली जाते. म्हणजेच अर्थव्यवस्थेची कामगिरी तपासताना स्थूल अर्थशास्त्र उपयोगी ठरतं. 6वा मुद्दा आहे स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास. अर्थव्यवस्थेचं जर कार्य समजून घ्यायचं असेल तर स्थूल आर्थिक चल आहे त्याचा अभ्यास करावा लागतो. मग ते मागणी, पुरवठा, उत्पादन, रोजगार या सगळ्या बाबी एकमेकांवर अवलंबून आहेत आणि त्यांचा एकत्रितरित्या अभ्यास करावा लागतो. म्हणूनच अर्थव्यवस्थेतील प्रमुख आर्थिक समस्या ज्या आहेत त्या सोडवताना, एकमेकांशी संबंधित असलेल्या बाबी सोडवताना एकूण पद्धतीने, समग्र पद्धतीने अभ्यास करावा लागतो. आर्थिक चलांशी संबंधित आहेत म्हणून स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास इथे केला जातो. 7वा शेवटचा घटक आहे सामान्य रोजगार पातळी. जसं आपण सूक्ष्म अर्थशास्त्रात विचारात घेतलं की वैयक्तिक किंमत पातळीचा किंवा एका घटकाचा अभ्यास केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण रोजगाराचा किंवा संपूर्ण किंमत पातळीचा विचार केला जातो. देशातील एकूणाचा विचार केला जातो. मग ते उत्पादन असेल, रोजगार असेल, दारिद्र्य, बेकारी कोणताही घटक असेल तर तो सामान्य पद्धतीने विचारात घेतला जातो. अशा प्रकारे या स्थूल अर्थशास्त्राच्या संदर्भात आपण वैशिष्ट्ये आणि महत्व विचारात घेतलेलं आहे. एकाच दृष्टिक्षेपात आपण तुलना करूया. तुलनेसाठी आधार काय घेतलाय? अर्थ. सूक्ष्म अर्थशास्त्राचा आणि स्थूल अर्थशास्त्राचा. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकाच्या वर्तनाचा अभ्यास करते. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. पुढचा मुद्दा सांगितलेला आहे साधन. वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठ्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो, तर समग्र मागणी आणि समग्र पुरवठ्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. नंतरचा मुद्दा घेतलाय व्याप्ती. वैयक्तिक मागणी आणि पुरवठा, उत्पादन किमती, उत्पादन घटकांच्या किमती, उत्पादन, उपभोग, आर्थिक कल्याण इत्यादी बाबींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. आणि राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, रोजगार, पैसा इत्यादीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. शेवटचा मुद्दा महत्व. किंमत निर्धारण, प्रारूपाची निर्मिती, व्यावसायिक निर्णय इत्यादी बाबींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. आर्थिक चढ उतार, राष्ट्रीय उत्पन्नाचे अध्ययन, आर्थिक विकास इत्यादी बाबींचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. सिद्धांत. किंमत सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासले जातात. उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत स्थूल अर्थशास्त्रात अभ्यासले जातात. उदाहरण पाहू. वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक उत्पादन सूक्ष्म अर्थशास्त्रातील घटक आहेत. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन असे घटक स्थूल अर्थशास्त्रातील आहेत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास युट्यूबवर जाऊन हा व्हिडिओ पुन्हा तुम्ही पाहू शकता. हे लेक्चर संपलेलं आहे.